एक बरं झालं बा, त्या लिंगप्पाचं खरं रूप तरी आपल्या समोर आलं। आता विक्रमला मी कधीच त्याच्याबरोबर काम करू देणार नाही। साईमानेही आपल्याला मदत करण्यास नकार दिलाय। देव्याने तुला सांगितलं ना, नको टेन्शन घेऊस। नील भैया 3 दिवस, फक्त 3 दिवसाची मुदत दिली त्यांनी आपल्याला। योचा फोन आला होता, त्याला म्हणे माहितीये श्रावणी कुठे येते। काय? कुठे श्रावू? मला माहित नाही, म्हणजे अभिलाषाशी बोलला तो, तिला सगळं सांगितलं त्यांनी। अभिलाषा कुठे? आता श्रावणी कुठे हे कळल्यावरती घरात कशाला थांबेल, ती तडक निघाली तिला आणायला। तुझ्या बदनामी बरोबर देशमुखांची अब्रूही चव्हाट्यावर येईल, याचा विचार तू आधी करायला हवा होतास, आता नाही। श्रावणी असा हट्टीपणा करू नकोस ग। मग तुला माहितीये ना मी किती हट्टी येते, मग काय इथे थांबून स्वतःचा वेळ वाया घालवतेस? जा इथून। एकटं वाटत असेल ना देव, एकटं वाटून घेऊ नकोस। आम्ही आहोत तुझ्या सोबत। देव, आम्ही रणवीर राजेंशी बोललोय आणि त्यांनी आश्वासन दिलंय भाऊजींच्या सुटकेसाठी सगळे प्रयत्न करण्याचा। वहिनी, विक्रमच्या केसचं तुम्ही टेन्शन खरंच घेऊ नका। नील भैया आहे तिकडे सगळी धावपळ करायला। माहितीये का मला, पण खरं सांगू याच गोष्टीचं थोडं वाईटही वाटतं आम्हाला। नील भाऊजी लहान आहेत यांच्यापेक्षा, पण तरी सुद्धा किती धीराने तुझ्या पाठीशी उभे राहिलेत। श्रावणी, तू घरी यावं म्हणून मी काही करायला तयार आहे। घरातल्याला मी समजावे, तू काळजी करू नकोस, अगदी सगळं पहिल्यासारखं असेल। तू फक्त घरी ये ग। तू केटी तुला फसवतोय। शट अप मॉम। मुलगी म्हणून आतापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं, पण इथे येऊन तू जर केटी विषयी काही बोलणार असशील ना, तर मी एक शब्दही ऐकून घेणार नाही। आणि हो, आता तुझा अजून इन्सल्ट होऊ नये असं जर तुला वाटत असेल तर ताबडतोब निघून जायचं। आम्ही त्यांच्याकरता काही प्रयत्न करणार नाही। आणि राहता राहिला प्रश्न लोक आमच्याबद्दल काय म्हणतील याचा, आम्हाला त्याची अजिबात पर्वा नाही। आणि मला वाटतं या विषयावर आता चर्चा पुरे झाली। पण मी आता ठरवलंय, जे काही श्रावणीच्या बाबतीत झालं ते अमोलच्या बाबतीत घडू नये, म्हणून मी त्याला कायमचं इथे बोलावून घेणार आहे। ही वार्षिक परीक्षा संपली की तो यापुढे आपल्या बरोबरच राहील। आपल्या श्रावूच्या बाबतीत हवं तर मी पुन्हा प्रयत्न करून बघतो। कामगार विक्रमच्या जीवावर उठले होते म्हणून आम्ही त्याला इथून जायला सांगितलंय। आणि राहिला प्रश्न परिस्थितीला फेस करण्याचा, तर विक्रम नसला म्हणून काय झालं, मी आहे ना। तुम्ही आहातच, म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की त्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांबद्दल तुम्ही कोणता निर्णय घेतलेला आहे? हे बघा, कामगारांना योग्य ती मदत केली जाईल, त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईल। विक्रमला त्याच्या जबाबदारीची जाणीव आहे। बस झालं तुमचं जबाबदारी पुरण। काय त्या एसी केबिन मध्ये बसायचं आणि कामगारांचं भलं करतो असं नाटक करायचं। आता इथं आलाच ना, तर बघा बघा तुमच्या कामगारावर तुमच्यामुळे तुमच्या कर्तृत्वाने काय वेळ आणली। हा संत्या कामावरून येताना खाऊ घेऊन येतो म्हणून बाप गेला, अजूनही वाट बघतोय। त्याचा बाप आता हयात नाही, कसं सांगणार त्याला? जाऊ देव, मी तरी काय बोलणार। आणि आयुष्य आरामात लहानाचं मोठं झालेलं त्या विक्रमादित्याला काय कळणार या रस्त्यावरच्या कामगारांची दुःख। एक मिनिट